मी लक्ष्मण पवार 15 सप्टेंबर 2025 रोजीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन बसण्यापासून आजपर्यंत प्रशासनाने आमची कुठलीही दखल घेतलेली नाही. 4 वर्षापासून या कुटुंबाने संघर्ष करत आहे. पाण्या पावसामध्ये कुटुंब आज संकटात असून प्रशासन यावर दुर्लक्ष करत आहे. आमची फसवणूक करणारे राजेश मनोहर मोहिते, चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त, लातूरचे सतीश पाटील कवेकर आणि सुरेश राठोड या तिघावर तात्काळ कारवाई करण्यात यावी म्हणून हा आमच्या कुटुंबाचा उपोषणाचा 4 वर्षापासूनचा लढा आहे, संघर्ष आहे. तरी प्रशासन या लोकांना पाठीशी घालून माझ्या 13 वर्षाच्या आणि 6 वर्षाच्या मुलाला जेल उठतात आणि ह्या लोकांना मॅनेज होऊन पाठीशी घालत आहेत. 6 वर्षाच्या आणि 13 वर्षाच्या मुलांना 13 तास जेलमध्ये ठेवून त्यांना पाणी सुद्धा प्यायला देत. माझे मुलं का पाकिस्तानी आहेत का, आतंकवादी आहेत का, दहशतवादी आहेत का, हा माझा प्रशासनाला सवाल आहे. त्या कुटुंबावर इतका मोठा अन्याय करून त्या कुटुंबाला जेल टाकतात. आमची मागणी आहे, आमच्यावर अन्याय झालेला आमची जी रक्कम 15 लाख रुपये या लोकांनी घेतलेली ती नुकसानासहित आम्हाला वापस मिळावी आणि त्यांच्यावर तात्काळ फसवणुकीचे गुन्हे दाखल व्हावे ही आमची जिल्हा प्रशासनाला विनंती आहे. आमचा निर्णय तात्काळ घ्यावा. आमचा अंत पाहून उपोषणादरम्यान माझ्या कुटुंबाचा कुठलाही अंत झाला, या कुठल्याही इजा माझ्या कुटुंबाला झाली किंवा मला झाली तर याला जबाबदार पूर्णपणे प्रशासन आहे. प्रशासन याला संपूर्ण जबाबदार आहे. माझं उपोषण कठोर आहे, जीव जाईपर्यंत माझं उपोषण आहे. म्हणून प्रशासनाने आमचा अंत न पाहता आम्हाला न्याय द्यावा ही भूमिका म्हणजे प्रशासनाच्या माध्यमातून मी आज मुलाखत देत आहे.